शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्या या एक्स अकाउंटवरून थेट 3 व्हिडिओ शेअर केलेत। या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे पैशांच्या गड्ड्यांसह दिसत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। अंबादास दानवे यांनी यावरती प्रश्न उपस्थित करत म्हटलंय की हे आमदार नेमके कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत। त्यांनी या प्रकरणी सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय। शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडी मोर्चे बांधणी देखील करत असतानाच हा व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये निश्चितच खळबळ उडालेली आहे। आणि या संदर्भामध्ये थेट नेमकी सत्यता काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी स्वतः जोडले गेले आहेत। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये। महेंद्र दळवीजी, व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, मात्र व्हिडिओतली सत्यता किती, त्यावरती होणारे आरोप प्रत्यारोप नेमके किती, आणि जर अशा प्रकारचा व्हिडिओ समोर येत असेल तर यातून काय नेमकं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे? सरकारला अंबादास दानवेंनी थेट स्पष्टीकरण मागितलंय। असं आहे की अंबादास दानवेंनी आपले जे तारे सोडले तर तो व्हिडिओ आपण बघितला असा मॉक कोणी केलेला तो आपण व्हिडिओ बघतो। मी आज सकाळी चॅलेंज केलं या संदर्भात तुमच्याकडे आणखी काय व्हिडिओ असतील तर तुम्ही नक्की दाखवा की सत्यता लोकांना समोर नक्की लोकांना समोर। त्याचं कारण असं आहे की अधिवेशन काळामध्ये नेहमी अंबादास दानवे कोणाला व्हिडिओ टाकतो मॉक करून ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, सरकार आणि आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। हे आपण नेहमीच बघितलं आलेलं आहे आणि म्हणून आम्हाला मी सांगितलं की आपण या सगळ्या गोष्टीमध्ये वस्तुस्थिती पडताळून बघा आणि मग आपला व्हिडिओ टाका। आता आम्हाला जुनी सवय आहे आणि माझी खात्री आहे पूर्ण या सगळ्या संदर्भात याच्यामध्ये 100% कुठेही सत्यता नाही आहे। मी सकाळपासून सगळ्या चॅनलला माझं म्हणणं दाखल केलं आहे आणि म्हणून मी सकाळी सांगितलं की याचा करता कोणत्याही रायगड मधला एक बडा नेता आहे। मी सकाळी मुद्द्यावरती मी कायम आहे। बरं, नेमका इशारा तुमचा कुणाकडे आहे? बोलविता धनी कोण आहे असा जो सवाल उपस्थित होतोय सांगून टाका, म्हणजे जे एक सस्पेन्स क्रिएट झालेला राज्याच्या राजकारणामध्ये तो देखील स्पष्ट होईल। महेंद्रजी, तो त्यांनी त्या ठिकाणी मॉर्कून टाकलेला आहे की व्हिडिओ तटकरे साहेब जे खासदार महोदय आहेत त्यांच्या निवडणुकीनंतर मी आभार जनतेचे मानले, कदाचित ते व्हिडिओ पण देखील आपल्याला पाठवतो, तो सेम फोटो त्यांनी टाकलेला आहे आणि तरी मग तो कुठला कोणाला जोडलेला आहे असं चित्र निर्माण केलं आहे। आणि म्हणून मी सांगितलं की बा हा तिकडनंच अंबादास दानवेला फोटो तो दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने मग अंबादास दानवे आणि तटकरे कदाचित फॅमिली असेल या सगळ्या गोष्टींनी आम्हाला बदनाम करण्यासाठी असं माझा पूर्ण दावा आहे। बरं, या व्हिडिओ मागचं नेमकं उद्दिष्ट काय असू शकतं आणि सत्य काय आहे हे आम्हाला ज्या महेंद्र दळवींवर आरोप करण्यात आलेला आहे त्यांच्या तोंडूनच ऐकायचं आहे। महेंद्रजी जी, असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर खासदार सत्य साहेब निवडून गेल्यानंतर आभार जे मानले मी जनतेचे आमदार, तो व्हिडिओ त्यांनी अंबादास दानवेला दिलाय, तो फोटो दिलाय, तो फोटो बघा, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो। आणि कुठेही पैशाचं किंवा असं कुठे दाखवलंय मॉर्कून दाखवलंय, दुरान्वय आमचा कधी संबंध नाही आहे हे पुऱ्या जनतेला रायगडवासियांना महाराष्ट्राला नक्की माहित आहे। आणि असेल पुरावे तर खरंच त्यांनी तो जो अर्धवट फोटो दाखवला लाल टी शर्ट वाढला कोणतरी दाखवला त्यांनी नोटींच्या समोर, त्याने खरंच तो चेहरा दाखवावा आणि उघड सत्य लोकांसमोर आणावं। मला असं वाटतं की हे दोघांमधला समन्वय करून त्यांनीच ते पैसे दाखवून माझा तो फोटो त्यांनी जॉईन करून नाक आमची पक्षाची आणि आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर अंबादास दानवे हे शोभनीय अजिबात नाही आहे। असे प्रकार अंबादास दानवे नेहमीच करत आलेले आहेत। त्यांच्या अनेक आपण व्हिडिओ जो बघितले, मी एक तुम्हाला त्यांच्याविषयी नक्की सांगेल की बीड अधिकारी आहेत, त्यांचा एक व्हिडिओ मी आता टाकला आहे नागनाथ म्हणून, आणि गट शिक्षण अधिकारी आहेत लक्ष्मण बेडसकर म्हणून, त्यांचं संदेश मी पाठवतो। अंबादास दानवेने त्या कायद्यामध्ये 15 लाख रुपये घेतलेत असे ते संबंधित अधिकारी सांगतात, बिचारे सस्पेंड झालेले असतात। अशा कृत्य करणारा माणूस हा ब्लॅकमेलिंग धंदा करणार आहे हे माझं जाहीर म्हणणं त्यांच्याविषयी। बरोबर आहे। जाता जाता फक्त एका वाक्यात मला आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे। केलेले आरोप आपण पाहतोय, महाराष्ट्रभरामध्ये हा व्हिडिओ देखील सगळ्यांनी पाहिलेला आहे, मात्र जर या व्हिडिओबाबतची सत्यता समोर आली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? महेंद्र दळवी, मी अंबादास दानवेंच्यावर मारण्याचा गुन्हा नक्की दाखल करणार। मी आज आमच्या इथे पोलिसांनी तक्रार देखील त्या संदर्भात केलेली आहे। त्यांच्या विरुद्ध माझ्या कार्यकर्त्यांनी मोर्चा सुद्धा त्या ठिकाणी अरेंज केलेला माझ्या अलिबाग मतदारसंघामध्ये। पण या संदर्भात मी नक्की न्यायालयीन लढाई लढणार आणि ह्या विषयीचा अंबादास दानवेला मी नक्की शिक्षा देणार आहे।
नक्कीच धन्यवाद महेंद्र दळवीजी, आपण आमच्यासोबत जोडला गेलात आणि लोकशाहीच्या माध्यमातून या व्हिडिओत करण्यात आलेले आरोप आणि या व्हिडिओवरून उपस्थित केलेल्या